सुरुवातीला ड्रीम फाउंडेशन तर्फे उद्या रक्षाबंधन आणि आज ईद मला दोन्ही शुभेच्छा. मागील 21 वर्ष मी सामाजिक काम करतो. दरवर्षी नवीन एक उद्योग आम्ही सुरू करतोय. या पाठीमागे उद्देश आहे की देशभर फिरल्यानंतर ज्या ज्या गोष्टी लागतात सोलापूरकरांसाठी किंवा लोकांसाठी त्याचा मी अभ्यास करून त्याची टीम असते रिसर्च, मग आम्ही त्याचं ब्रेन स्टॉर्मिंग करून आपण नवीन नवीन फॉर्म काढत असतो. माझा जो ड्रीम प्रोजेक्ट होता आणि आहे तो म्हणजे कृषी पर्यटन केंद्र. आणि माझ्या गावात पण एक कृषी पर्यटन केंद्र आहे, पण सोलापूर शहरात जवळ एक कृषी पर्यटन वन डे होम स्टे असावा. प्रत्येकाने वाटतं की कमी दरामध्ये अगदी 500 रुपये मला दिवसभर जेवण राहणं, अगदी मला मनसोक्त फॅमिली सेट असावं, असं एक नाममात्र शुल्क आणि चांगली सेवाची आपण होम स्टे, मेडिटेशन योगा सेंटर, वेलनेस सेंटर आणि कृषी पर्यटन केंद्र, ग्रामीण संस्कृती असं आपण 3 एकरमध्ये काढून 12 रूम निवासी, त्यातील 3-4 एसी नॉन एसी आणि काही डॉर्मेटरी अशा पद्धतीचं कृषी पर्यटन केंद्र जे 2018 पासूनचं माझं ड्रीम होतं, तयार करत होतो. आमचे काका पॅडसिंग काका यांच्या सहकार्यानं आम्ही हे उपक्रम सुरू करतो. सर्वस्वी आम्ही ड्रीम फाउंडेशन आहे. आपला आमचा उद्देश असा आहे त्या कृषी पर्यटन केंद्रामध्ये लोक यावेत, ऑर्गॅनिक भाजीपाला त्यांनी त्याच्या हाताने तोडून तिथं खावेत, बनवून आमच्याकडनं सेंद्रिय पद्धतीनं. त्याचबरोबर जे दिवसभर त्यांची ऍक्टिव्हिटी असेल, तिथे गेट टुगेदर असेल, आमराई आहे, सागवान वन आहे, नारळाची वन आहे, ते दिवसभर फिरावेत, बघावेत. अगदी त्यांना एक दिवस त्याच्या टेन्शनमधनं, तणावमुक्तमधनं त्यांनी दिवस जगावेत. आणि सोलापुरात जे बाहेरचे पर्यटक येतात, फॉर एक्झाम्पल स्वामी समर्थ येतात, आम्ही फक्त 100 रुपये त्यांना फ्रेश नाश्ता, चहा, पाणी असं आपण दिलंय. म्हणजे ते आले अशा पद्धतीचं पण आपण गेलेले आहेत. विशेष म्हणजे सोलापूरला चांगलेले वक्ते येतात, चांगले वक्ते आख्यात त्यांना पण एक निवासाची सोय व्हावी, त्या माध्यमातून सोलापूरचं ब्रँडिंग व्हावं. हे मामुरी वस्ती आपल्या कुमठे शिवारमध्ये आमचं 3 एकरचं परिसर आहे. 1 एकर व्हीव्हीआयपी आहे आणि 1 एकर जनरल आहे, असं 2 युनिट केले. समजा आपल्याला राजकीय सामाजिक लोक आहेत त्यांना एक वेगळं आहे, आणि जनरल म्हणजे रोड टचला पण एक आहे, आतमध्ये एक आहे. मागच्या 2018